नमस्कार. शर्वरीची सर्व नाटकं ही जानकीच्या लक्षात आलेली असतात आणि त्याचमुळे जानकीने शर्वरीला नानांना पैसे द्यायला सांगितलेले असतात. पण शर्वरीच्या चेहऱ्यावरचे हावभाव मात्र जानकीने चांगल्या प्रकारे ओळखलेले असतात. इकडे ऐश्वर्या जानकीवरती चिडलेली असते. ती जानकीला म्हणत असते, जानकी, जानकी तुझं काय चाललंय, तुला कळतंय का? जानकी तू असं का वागलीस? अगं तू त्या शर्वरीच्या हातात पैसे द्यायला का सांगितलेस? अगं ती शर्वरी खोटं बोलतीये, खोटं, तुला कळतंय का? त्यावेळेला जानकी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या तू शांत हो. ऐश्वर्या मला सगळं काही समजतंय, तुला काय वाटलं मी काही शांत आहे का? शर्वरी वंशनचं नक्की काय चालू आहे हेच तर मला शोधून काढायचं आहे. ऐश्वर्या तुला माहितीये का, आता मी त्यांना बाहेर घेऊन गेले होते तर त्या अचानक गायब झाल्या होत्या. माझ्या समोर पाय मृगळण्याचं नाटक केलं, पण मी मात्र त्यांना एका मुलासोबत पाहिलं होतं. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काय? जानकी अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? त्यावेळेला जानकी बोलते, हो, मला आता सगळ्या गोष्टींचा अंदाज यायला लागलाय आणि मला आता समजायला लागलंय की या शर्वरी वंशनचं नक्की काय चालू आहे ते. तुला कळतंय? तुला सांगू का शर्वरी वंशनचं काय चालू आहे ते? मला तरी असं वाटतंय की शर्वरी वंश कोणाच्या तरी प्रेमात पडल्यात. खरं सांगायचं तर त्यांना त्यांना हे गाव सोडून कायमचं कुठेतरी निघून जायचं आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, नाही, असं कसं होऊ शकतं? शर्वरी वंशनवरती तर आई आणि नानांचे संस्कार आहेत. मला नाही वाटत की असं सगळं असेल म्हणून. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, हे जर का खरं झालं तर तुझ्या तोंडात साखर पडो. कारण मला सुद्धा असंच वाटतं की शर्वरी वंश चुकीच्या दिशेने जायला नको. पण खरं सांगू का ऐश्वर्या, मन मात्र मानत नाही, कारण मनाला पूर्णपणे ठाऊक झालंय की शर्वरी वंश ह्या चुकीच्याच वागतायत. आणि हे ऐकल्यानंतर मात्र ऐश्वर्याला खूप मोठा धक्काच बसतो. त्यावेळेला अवंतिका बोलते, मग आता काय करायचं? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, आपल्याला पुन्हा एकदा रिस्क घ्यावी लागणार. आपल्याला शर्वरी वंशनचा मोबाईल चेक करावा लागणार. त्या दिवसभरात जास्त कोणाशी बोलतात हे जोपर्यंत आपण चेक करत नाही ना तोपर्यंत आपल्याला समजणार नाही. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, जानकी, याचा अर्थ पुन्हा एकदा रिस्क घ्यायची आहे. मी जाऊ का मोबाईल चेक करायला? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, मी जाते या वेळेला मात्र तू शर्वरी वंशना सांभाळ. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी प्लीज, त्या शर्वरीला सांभाळणं माझ्या हातची गोष्ट नाही. कारण ती शर्वरी एक नंबरची चॅप्टर आहे आणि मी जर का तिच्याशी बोलायला गेले तर ती नक्कीच, तिला संशय येणार की ही ऐश्वर्या जे काही बोलते ना ते खोटं आहे आणि मला मात्र आता शांत राहून चालणार नाही. त्यावेळेला मात्र जानकी बोलते, तेही खरंच आहे. मग मग तूच जा आणि तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घे, पण लवकरात लवकर त्यांचा मोबाईल चेक झालाच पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र जानकी लगेच ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, मी शर्वरी वंशना कसं बाहेर काढायचं याचा विचार करते. तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेच हो असं बोलते आणि तिथून निघून गेलेली असते. इकडे अवंतिका आणि जानकी बोलत असतात. त्यावेळेला जानकी अवंतिकाला सांगते, अवंतिका, आता तू नाटक कर मुद्दामून पडण्याचं वगैरे, जेणेकरून शर्वरी वंश धावत येतील आणि घरातले बाकी कोणीच इथे नाहीये. त्यावेळेला मात्र अवंतिका बोलते, जानकी वहिनी, तुम्हाला खरंच असं वाटतं की ती शर्वरी माझ्यासाठी धावून येईल? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, हो, नक्कीच येतील, मला खात्री आहे. तू फक्त तुझं नाटक जारी ठेव. तेव्हा मात्र अवंतिका मुद्दाम पडण्याचं नाटक करते आणि जेव्हा अवंतिका पडते तेव्हा मात्र त्या आवाजाने शर्वरी तिथे आलेली असते. त्यावेळेला शर्वरी मोठ्याने ओरडते, काय झालं, काय झालं? अवंतिका, ग अशी कशी पडलीस तू? तुला कळतंय का? तू जरा नीट सांभाळून चालायचं होतंस ना. त्यावेळेला लगेच अवंतिका बोलते, जानकी वहिनी, जानकी वहिनी, मला खूपच दुखतंय. जानकी वहिनी, काय करावं तेच मला कळत नाही. त्यावेळेला जानकी बोलते, प्लीज प्लीज तू शांत हो. तू जरा शांत झालीस तर बरं होईल. त्यावेळेला मात्र
शर्वरी स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवते आणि अवंतिकाला म्हणत असते, चल आपण जाऊया. आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याने तिचा मोबाईल घेतलेला असतो आणि ती बाजूला गेलेली असते. त्याच वेळेला जानकीने पाहिलेलं असतं. त्यावेळेला जानकी शर्वरीला म्हणते, शर्वरी वंश एक काम करा ना, तुम्ही जरा अवंतिकाचे पाय चेपा, मी गरम पाणी घेऊन येते. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, हो हो लवकर जा ग, तिला किती त्रास होतोय बघतीयस ना, तरी एवढ्या शांततेने या सर्व कशा गोष्टी करतेस, जरा विचार कर ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश तुम्ही फक्त इथे थांबा, मी आलेच. आणि त्यावेळेला मात्र शर्वरी अवंतिकाला सांभाळत असते. इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या शर्वरीचा मोबाईल चेक करत असते आणि ऐश्वर्याला सगळं काही समजलेलं असतं. ऐश्वर्याने शर्वरीच्या मोबाईल मधून मुद्दामून शर्वरीच्या बॉयफ्रेंडला मेसेज केलेला असतो आणि तिने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर घरी ये, कारण आपलं काम झालंय, आपल्याला जे काही पैसे पाहिजे होते ते मिळाले. तेव्हा मात्र तो खूपच खुश होतो आणि तो स्वतःशीच बोलतो, याचा अर्थ शर्वरीने काम केलंय तर म्हणजे आता मला लवकरात लवकर घरी पोहोचलंच पाहिजे, मला शांत बसून चालणार नाही. आणि इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की शर्वरी खूपच चिडलेली असताना जानकी तिथे आलेली असते आणि जानकी शर्वरीला बोलते, शर्वरी वंश मला आज खरंच खूप भारी वाटलं. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने चिडचिड करत होता त्यावेळेला असं वाटत होतं की तुम्हाला घरच्यांची काळजीच नाही, पण अवंतिकाच्या बाबतीत तुम्ही जी काही काळजी दाखवलीत ना ते बघून मला खरंच खूप भारी वाटलं. त्यावेळेला शर्वरी बोलते, जानकी वहिनी तू एवढा सुद्धा घाणेरडा विचार माझ्या बाबतीत करू नकोस, कारण मला सगळं काही समजतं जानकी वहिनी. आणि खरं सांगू का, आता मला या विषयावरती वाद नाही घालायचा, अवंतिकाची काळजी घे. आणि त्याच वेळेला लगेच अवंतिका बोलते, शर्वरी वंश मला खूप बरं वाटतंय, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. आणि त्याच वेळेला ऐश्वर्याने तिथे येऊन शर्वरीचा फोन ठेवलेला असतो आणि तिने केलेले मेसेज सुद्धा डिलीट मारलेले असतात. त्यावेळेला शर्वरीचं लक्ष हे ऐश्वर्याकडे जातं आणि ती ऐश्वर्याला बोलते, कुठे होतीस, कुठे घरात जेव्हा गरज असते तेव्हा तर इथे नसतेसच आणि नको तिथे चोंबडेपणा करायला मात्र तयार असतेस. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, काय झालं. त्यावेळेला जानकी बोलते, काही नाही ग, अगं अवंतिकाला जरा धक्का लागला आणि ती खाली पडली. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, जानकी वहिनी अगं असं काय करतेस, जे काही खरं आहे ते बोल ना. जानकी वहिनी उगाच खोटं काही बोलू नकोस. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश जाऊ देत ना, आता बरी आहे ना ती, कशाला उगाच आकांतांडव करताय, आणि प्लीज तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाऊन जरा आराम करा, कारण तुम्हाला खूपच त्रास होतोय. तेव्हा शर्वरी तिथून निघून गेलेली असते. शर्वरी तिथून निघून गेल्यानंतर जानकीने दरवाजा बंद केलेला असतो आणि त्यावेळेला ती ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या काय झालंय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी जानकी आपल्याला जे समजायला नको होतं ते समजलंय. जानकी शर्वरी वंश कुणाच्या तरी प्रेमात पडल्यात आणि त्या त्याच्यासाठीच पैसे गोळा करतायत, जेणेकरून हे शहर त्या कायमचं सोडतील, त्यांना कायमचं US ला जायचंय. हे ऐकल्यानंतर जानकी बोलते, काय शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला उतरले, एवढ्या खालच्या थराला, त्यांना असं वागून तरी काय मिळालं, मला तर त्यांच्या बोलण्याचा अर्थच लागत नाहीये. तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या मग तू काय केलंस आता. त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी मला माफ कर, पण मी जे काही केलंय ते योग्यच केलंय असं मला वाटतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, म्हणजे. त्यावेळेला लगेच जानकीला ऐश्वर्या बोलते, मी शर्वरीच्या मोबाईल वरून त्या तिच्या बॉयफ्रेंडला मेसेज केला आणि तिला सांगितलं की घरात कोणी नाहीये, पैसे मिळालेले आहेत, आता आपल्याला फरार व्हायचंय, तर तू लवकरात लवकर इकडे ये म्हणून. तेव्हा मात्र जानकी बोलते, तू बरं केलंस ऐश्वर्या, एकदम बरं केलंस. इकडे जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका त्यांच्या रूम मध्ये असतात. त्याच वेळेला दारावरची बेल वाजते. त्यावेळेला शर्वरी दरवाजा उघडते. समोर तिच्या बॉयफ्रेंडला बघून तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला ती म्हणते, तू तू इथे काय करतोयस. त्यावेळेला तो आतमध्ये येतो आणि बोलतो, असं काय करतेस तू, अगं तूच तर मला मेसेज केला होतास ना की घरात ये म्हणून, आपलं काम झालंय म्हणून. त्यावेळेला शर्वरी बोलते, तुला कळतंय का, मी तुला असा कोणताच मेसेज केला नाही, तुला घरी यायची गरजच काय होती.
त्यावेळेला लगेच तो बोलतो, अगं असं काय करतेस, तूच तर मेसेज केलास आणि म्हणूनच तर मी घरी आलोय आणि आता उगाचच आकांडतांडव करू नकोस. शर्वरी पैसे मिळाले असतील तर आपण निघूया का? तेव्हा शर्वरी बोलते, अरे कुठे मिळालेत पैसे, तुला कोणी मेसेज केला? माझ्या मोबाईल वरून तर तुला मेसेजच गेलेला नाहीये. तेव्हा मात्र तो बोलतो काय, आणि तो तिथून निघतच असतो. तेवढ्यात मात्र नाना, सौमित्र, सारंग सगळेजण तिथे आलेले असतात आणि त्याच वेळेला जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका टाळ्या वाजवत शर्वरी समोर येतात. त्यावेळेला मात्र शर्वरीला कळून चुकलेलं असतं की आपला प्लॅन आता फसलेला आहे आणि सगळं काही हातातून निसटलेलं आहे. पण आता मात्र शांत बसून चालणार नाही. त्यावेळेला शर्वरी कांगावा करण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला जानकी सटासट शर्वरीचं थोबाड फोडत बोलते, लाज नाही वाटत? मला तर लाज वाटते, लाज. असं वागायची गरज काय होती शर्वरी वंश? अहो विक्रांत भाऊजींचं तुमच्यावरती प्रेम आहे, ते तुमच्याशिवाय राहू शकत नाही. तुमच्या सर्व गुणांसकट त्यांनी तुम्हाला स्वीकारलं आणि तुम्ही मात्र त्यांचा विश्वासघात केलात. शर्वरी वंश, असं वागून तुम्हाला काय मिळालं? अहो जरा तरी विचार करायचा होता. तेव्हा शर्वरी बोलते, जानकी बस, आता तोंडातून एकही शब्द काढू नकोस. माझ्याविषयी असं काहीतरी बोलताना तुझी हिंमतच कशी झाली? त्यावेळेला जानकी बोलते, बस झालं शर्वरी वंश, बस झालं. अहो किती खालच्या थराला उतरणार आहात अजून? शर्वरी वंश, तुम्ही काय करताय? तुमचं तुम्हाला तरी समजतं? शर्वरी वंश, अहो किती खालच्या थराला जाणार आहात? अहो तुमचं लग्न झालं असताना सुद्धा तुम्ही या माणसाच्या प्रेमात पडला. अहो तुमचा या माणसावरती विश्वास तरी कसा बसला? शर्वरी वंश, अहो जरा तरी विचार करून वागायचं. तेव्हा शर्वरी बोलते, हो, कारण विक्रांतवरती माझं प्रेमच नव्हतं. तेव्हा लगेच मोठ्यानी नाना बोलतात, काय बोलतेस तू शर्वरी? अगं विक्रांतरावांवरती तुझं प्रेम होतं म्हणून तर आम्ही तुझं लग्न लावून दिलं आणि तू मात्र आमच्याशी अशी गद्दारी करतेस. अगं लाज कशी वाटत नाही तुला, लाज? तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही जे वागलात ना ते कधीच माफ करण्याच्या लायकीचं नाही आणि मी तर तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय मला. शर्वरी वंश, अहो जरा तरी नीट विचार करून वागायचं होतं. खरंच कधीच सुधारणार नाही आहात का तुम्ही? अहो तुम्ही लग्न म्हणजे असं एवढं हलक्यात घेतलं का? अहो जरा तरी विचार करायचा होतात ना. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस झालं, आता अति होतंय आणि तसंही माझं या माणसावरती प्रेम आहे. मी याच्याशिवाय राहू शकत नाही आणि मला याच्यासोबत ला कायमचा सेटल व्हायचा आहे. तेव्हा मात्र नाना बोलतात, डोक्यावर पडलेस का तू? अगं या मुलाने तुला काही स्वप्न दाखवली आणि तू मात्र त्याच्या तालावरती नाचायला लागलीस. अगं जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही या माणसावरती विश्वास ठेवलात, पण खरोखर हा माणूस त्या लायकीचा आहे का याचा कधी विचार केलात का? शर्वरी वंश, हो जरा तरी विचार करून वागायचा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, पुरे झाला, आता मात्र मला काही ऐकायचं नाहीये आणि तुम्ही हे अशा पद्धतीने माझ्याशी किंवा याच्याशी नाही बोलू शकत. तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, बस करा शर्वरी वंश, अहो आम्ही तर तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुम्ही मात्र ज्या पद्धतीने वागताय ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला शर्वरी बोलते, बस आता तर मला काही एक ऐकायचं नाही. तुझा नाही आहे ना विश्वास, मला काही एक फरक पडत नाही आणि तसंही मला आता काहीच वाटत नाही. प्लीज हे सर्व बंद कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला जानकी बोलते, काय आहे ना शर्वरी वंश, तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. शर्वरी वंश, तुम्हाला कळत नाहीये, जे चांगलं आहे ते सोडून तुम्ही उगाचच नको त्याच्या पाठी धावताय. शर्वरी वंश, हे खूप चुकीचं करताय. तेव्हा शर्वरी बोलते, माझ्या आयुष्याचे निर्णय तू घ्यायचे नाहीस. जानकी, माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी मी स्वतः आहे. त्यावेळेला जानकी बोलते, घ्या ना तुमचे निर्णय तुम्ही, पण मी मोठी आहे आणि तुम्हाला तुमचं सुख कशात आहे आणि कशात नाही हे सांगण्याची तर मला हक्क तर आहेच ना. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तू तुझा हक्क तुझ्याजवळ ठेव जानकी. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी जाऊ देत ना, आता आपल्याला कळलंय ना शर्वरी हे सर्व का करत होती.
मग शर्वरी एक गोष्ट लक्षात ठेव, तुला एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही. बघ तुझा हा बॉयफ्रेंड तुला स्वीकारतोय का? तेव्हा मात्र तो बोलतो, असं कसा मिळणार नाही? अहो तुम्ही तुमच्या मुलीला असंच पाठवणार आहात का? आणि या सर्व गोष्टींवरती तिचा सुद्धा हक्क आहे. त्यावेळेला जानकी बोलते, पण तुला काय करायचं आहे? आम्ही आमच्या मुलीला तिचा हिस्सा देऊन मोकळे झालेलो आहोत. आणि शर्वरी वंश तुम्ही सांगितलं नाहीत का की आता तुमच्या नावावरती रणदिव्यांच्या घरात काहीच नाहीये म्हणून? एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझं याच्यावरती प्रेम आहे ना, मग यांना मनापासून स्वीकार. आणि एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, उगाच नको ते करू नकोस. त्यावेळेला लगेच तो बोलतो, शर्वरी हे सर्व काय आहे? त्यावेळेला शर्वरी बोलते, तू जरा थांबशील, तू मध्ये काही एक बोलू नको. आणि जानकी ह्या भाषेत त्याच्याशी बोललेलं मला चालणार नाही. त्यावेळेला लगेच जानकी मोठ्यानी चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे झाला आता विषय समाप्त करा. आता मला हा विषय वाढवायचा नाही आहे. प्लीज हे सर्व थांबवा. उगाच नको त्या गोष्टी करू नका. त्यावेळेला लगेच मोठ्याने जानकी बोलते, जाऊ देत ना, तुम्हाला जो घोळ घालायचा आहे तो घाला. शर्वरी वंश तुमचं या माणसावरती प्रेम आहे ना, तर तुम्हाला यांना स्वीकारायला सांगा. बघा ते तुम्हाला स्वीकारतायत का तुमच्या गुणांसकट. त्यावेळेला लगेच मोठ्याने तो बोलतो, उगाच काही बोलू नका. माझं शर्वरीवरती मनापासून प्रेम आहे आणि मी शर्वरी शिवाय राहू शकत नाही. आणि कितीही काही झालं तरी सुद्धा मी शर्वरीला माझ्या सोबत घेऊन जाणारच. त्यावेळेला जानकी बोलते, ठीक आहे, तुम्ही शर्वरी वंशना घेऊन जाऊ शकता, मी तुम्हाला अडवतच नाहीये, पण शर्वरी वंशना एक फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेला लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश अजून सुद्धा वेळ गेली नाही. शर्वरी वंश प्लीज विचार करा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता बॉयफ्रेंड समोर येऊन सुद्धा जानकी शर्वरीला त्याच्यापासून लांब करू शकेल? विक्रांत आणि शर्वरीला ती एकत्र आणेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.